नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाचा 30/12/2025चा शासन निर्णय आहे तो समजावून घेणार आहोत। तर बघा, या शासन निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ज्या काही महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, यामध्ये ज्या मतदानासाठी जे मतदान करणार आहेत या सर्वांना सुट्टी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। जे मतदार आहेत यांना सुट्टी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आता बघूया। तर बघा, राज्य निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशानुसार 15/1/2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वजनिक निवडणुका आहेत त्या घेतल्या जाणार आहेत आणि सदर निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावण्यात यावा। तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यामधील सर्व मतदारांना त्याचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत। तर शासनाने कशा पद्धतीने काय आदेश दिलेला आहे, तर बघा, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी। म्हणजे त्यांना भरपगारी सुट्टी देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। या सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा, कामगार विभागातील घेण्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील। आता जसं की उदाहरणार्थ काय आहे, तर खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स या सगळ्यांना काय आहे, तर त्यांच्या कामगारांना या दिवशी सुट्टी देणं हे बंधनकारक आहे। याशिवाय काय त्यांनी पुढे म्हटलेलं आहे, तर अपवादात्मक परिस्थिती, ज्या अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनाच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी 2 ते 3 तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक असणार आहे। याशिवाय त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर वर नमूद केलेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागात अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी व्यवस्थापनेवरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी। मतदारांकडून मतदानाकरता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध कारवाई करण्यात येईल। म्हणजे जर का एखादा कोण मतदार, बघा, मतदान हा आपला अधिकार आहे, एखादा मतदार जर का मतदानाशिवाय राहिला तर अशा आस्थापनांवर काय आहे ती योग्य ती शासनाकडून कारवाई केली जाणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय जो आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकणार आहात।